गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. वेलकम वेलकम वेलकम. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. दररोजच्या आपल्या ॲक्टिव्हिटीने आपण सुरुवात करूया. ओके, सो आय होप एव्हरी वन इज विथ मी. गुड. सर्वांना खूप खूप नमस्कार. थँक्यू फॉर जॉईनिंग. चलो, सो लेट स्टार्ट विथ आवर स्मॉल ॲक्टिव्हिटी. 3 वेळा श्वास घ्यायचा आहे आपल्याला. ओके, सो फर्स्ट श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. दुसरा घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आणि तिसरा श्वास घेतल्यावर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. ठीक आहे, रेडी? चलो, लेट स्टार्ट विथ दॅट. टेक अ डीप ब्रेथ. तिसरा श्वास घ्यायचा आहे. दोन्ही हात वर करायचे आहे आणि विथ फुल एनर्जी म्हणायचं आहे, टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ. गुड. ऑसम ऑसम ऑसम. थँक यू सो मच एव्हरीबॉडी. गुड. चलो, सो लेट स्टार्ट. राईट अ ग्रॅटिट्यूड फॉर 3 पीपल इन युअर लाईफ. तुमच्या आयुष्यातल्या 3 लोकांसाठी ग्रॅटिट्यूड लिहायचं आहे डायरीवर. आणि का देताय तुम्ही ग्रॅटिट्यूड ते सुद्धा लिहायचं आहे. ओके, तुम्ही ग्रॅटिट्यूड देताय, चांगली गोष्ट आहे. बट वाय यू आर गिविंग अ ग्रॅटिट्यूड ते सुद्धा लिहायचं आहे. सो दॅट युअर सबकॉन्शियस माइंड विल गेट क्लॅरिटी. ओके, सो राईट अ ग्रॅटिट्यूड फॉर 3 पीपल. ऑल्सो राईट युअर गोल फॉर दिस 28 days. तुमचं काय गोल आहे ते सुद्धा एकदा आठवायचं आहे आणि लिहायचं आहे. ओके, सी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू रिमेंबर युअर गोल एव्हरी सिंगल डे. त्याने काय होईल, त्याने आपल्या त्या गोलवर आपला फोकस राहील. आणि जिथं आपला फोकस राहील तिथे काय होईल, जिथे आपला फोकस असेल तिथे आपली एनर्जी जाईल. आणि जिथे आपली एनर्जी जाईल तिथे रिझल्ट्स येतील. ठीक आहे, सो राईट युअर गोल ऑल्सो. ठीक आहे जी, डन. सो आज एक सुंदर प्रोसेस आपण करणार आहोत पुन्हा, काल जसं आपण प्रोसेस केली होती अगदी त्याप्रमाणे. सो आजची जी प्रोसेस आहे त्याचं नाव आहे, जस्ट मिनिट. आजची जी प्रोसेस आहे त्याचं नाव आहे लाईफ बेटर लाईफ व्हिज्युअलायझेशन. ओके, सो जीवन, एक सुंदर जीवन, एक चांगलं जीवन, त्याचं ध्यान, त्याचं व्हिज्युअलायझेशन हे आपण आता आज करणार आहोत. ओके, सो बी रेडी एव्हरीवन. आपल्याला अगदी शांत बसायचं आहे. ते मेडिटेशन आपण करू, ती प्रोसेस आपण करू.
त्यानंतर आपण जो काही एक्सपिरियन्स असेल आपला तो कमी शब्दामध्ये आपल्या डायरीमध्ये लिहू. जे काही डायरी असेल, तुम्ही जे काही नोटबुक रोज वापरत असाल त्यामध्ये लिहू, आणि मग आपण नेक्स्ट प्रोसेसमध्ये जाऊ. ठीक आहे, चालेल. ओके, 3 लोकांना ग्रॅटिट्यूड लिहिलं सर्वांनी. गुड. या 28 दिवसासाठी जे काही तुम्ही ध्येय ठरवलेलं आहे, जे काही गोल ठरवलेलं आहे, ते लिहिलं सर्वांनी. लाऊडली त्याला रीड करून घ्या एकदा. रीड इट लाऊडली, मनातल्या मनात. ओके, अँड सिट रिलॅक्स एव्हरीबडी. नाव सिट रिलॅक्स. आराम से बैठ जाओ अभी. टेक अ डीप ब्रेथ. बैठ जाओ आराम से. टेक अ डीप ब्रेथ. नाउ फोकस ऑन माय वॉइस. ओके, कंप्लीट करून घ्या. तुमचं जे लिहित आहात ते कंप्लीट करून घ्या. टेक युअर टाइम. Finish it. Once it is done, just type in the chat box. झालं सर्वांचं? चला. ना पुट दॅट फोन डाऊन. फोन जे आहे ते बाजूला ठेवून द्या, समोर म्हणजे तुमच्या. अँड सिट रिलॅक्स. क्लोज युअर आईज. गुड. फोकस ऑन युअर ब्रेथ. फोकस ऑन युअर ब्रेथ. श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. नाव धीरे धीरे विल एंटर इन द प्रोसेस. हळूहळू हळूहळू आपण प्रोसेसमध्ये जाणार आहोत. शरीराच्या प्रत्येक अवयवाला रिलॅक्स करायचं आहे. रिलॅक्स, डोक्यापासून तर पायापर्यंत. हळूहळू आपल्या चेहऱ्याला, डोक्याला रिलॅक्स करायचं आहे, शिथिल सोडायचं आहे. त्यानंतर आपले खांदे, हात, छाती, पोट हळूहळू रिलॅक्स करत जायचं आहे. हळूहळू रिलॅक्स करत करत खाली यायचं आहे. कंबर, पाय, एव्हरीथिंग जस्ट रिलॅक्स इट. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. फोकस ऑन माय वर्ड्स. बी विथ मी 100%. प्रयत्न करायचा आहे की आपण एकाच मुद्रेमध्ये बसलेले असू शेवटपर्यंत. जसे बसलेले आहात तसंच बसायचं आहे. डोळे आपले बंद असतील आणि आपण व्हिज्युअलाइज करत असू. सो नाकाद्वारे हळूहळू श्वास घ्यायचा आहे. 1 2 3 4 4 वेळा मोजायचं आहे. 1 2 3 4 श्वास घ्यायचा आहे. त्या श्वासाला थांबवायचं आहे 2 सेकंदासाठी आणि मग हळूहळू बाहेर सोडायचं आहे. असं आपल्याला 8 ते 10 वेळा करायचं आहे. कंटिन्यू करत राहायचं आहे. श्वास घ्यायचा आहे, त्याला थांबवायचं आहे 2 सेकंद आणि बाहेर सोडायचं आहे. श्वास घ्यायचा आहे, थांबवायचं आहे, बाहेर सोडायचं आहे. टेक अ डीप ब्रेथ. नाव रिपीट आफ्टर मी. मनातल्या मनात मी जे बोलणार आहे ते रिपीट करायचं आहे. जस्ट रिपीट इट. मी श्वास घेतो तेव्हा शांतता येते. मी श्वास घेतो तेव्हा शांतता येते. मी श्वास सोडतो तेव्हा तणाव, भीती, चिंता निघून जाते. मी श्वास घेतो तेव्हा शांतता येते. मी श्वास सोडतो तेव्हा तणाव, भीती, चिंता निघून जाते.
डोक्यामध्ये काही विचार येत असतील तर येऊ द्या, त्याला थांबवायचं नाही आहे. जस्ट ट्राय टू ऑब्झर्व इट, ऑब्झर्व करायचं आहे. त्या विचारांना येऊ द्या, ज्या पद्धतीनं ते आले आहेत त्याच पद्धतीनं ते निघून जातील. यू फोकस ऑन युअर ब्रेथ, तुम्ही तुमच्या श्वासावर फोकस करा, श्वासावर लक्ष केंद्रित करा. डोक्यापासून तर पायापर्यंत पूर्ण शरीराला सैल सोडायचं आहे, रिलॅक्स सोडायचं आहे. म्हणायचं आहे, माझं संपूर्ण शरीर शांत आणि हलकं होत आहे. पुन्हा पुन्हा म्हणत राहायचं आहे, रिपीट करायचं आहे, माझं संपूर्ण शरीर शांत आणि हलकं होत आहे. माझ्या शरीरातील प्रत्येक व्याधी, माझ्या शरीरातील प्रत्येक व्याधी, नोन अननोन, आत्ता या क्षणाला हील होत आहे. आत्ता या क्षणाला हील होत आहे. माझ्या शरीरातील प्रत्येक व्याधी आत्ता या क्षणाला हील होत आहे. काही सेकंद आपल्या हिलिंगला द्यायचे आहे. आता आपल्या एका सुंदर जीवनाबद्दल आपण कल्पना करणार आहोत. सो बी रेडी. श्वास घ्यायचा आहे, टेक अ डीप ब्रेथ आणि सोडायचा आहे. इथून पुढचा प्रवास अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे सर्वांनी 100% अटेंटिव्ह राहायचं आहे. कल्पना करायची आहे की आजच्या 5 वर्षानंतर आपलं आयुष्य कसं असेल. आफ्टर द 5 years तुमचं आयुष्य कसं असेल इमॅजिन करायचं आहे. डोळ्यांसमोर चित्र बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही प्रश्न असतील आपल्या डोक्यात. तुम्ही कुठे राहत असाल? ट्राय टू सी युअर सेल्फ. ट्राय टू आन्सर माय क्वेश्चन्स. माझ्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कुठे राहता? आजच्या 5 वर्षानंतर तुम्ही कुठे राहत आहात? तुमचा दिवस कसा सुरू होत आहे? हाऊ यू आर स्टार्टिंग युअर डे. हाऊ यू आर स्टार्टिंग युअर डे. तुम्ही कोणत्या प्रकारचं काम करत आहात? व्हॉट वर्क यू आर डुईंग. आफ्टर 5 years, what work you are doing. It should be very, very clear in your mind. Very, very clear. Try to see it in front of your frontal lobe. आपल्या थर्ड आय चक्राच्या समोर ते बघण्याचा प्रयत्न करा. व्हेरी व्हेरी क्लिअर. तुमच्या चेहऱ्यावर कशा प्रकारचं हास्य असेल? आफ्टर 5 years, how you will be living your life. Try to see it. तुमच्या आसपास कोण असेल? तुमच्या कुटुंबात कोण असेल? चित्र तयार करा. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, मल्टिपल चित्र तयार करा. काही अडचण नाही. तुमच्या डोळ्यासमोर मल्टिपल चित्र तयार करा. 2 चित्र, 3 चित्र, 4 चित्र. ट्राय टू सी इट व्हेरी व्हेरी क्लिअर. ते जे चित्र आहे त्याला कलरफुल बनवा. तुमच्या डोळ्यासमोर एक चित्र आलेलं आहे, त्याला कलरफुल बनवा. त्या चित्राला मोठं बनवा. 1 चित्र आलं असेल, 2 चित्र आलं असेल, त्याला मोठं बनवा. आणि तुमचा फ्युचर यू तुमच्या समोर आत्मविश्वासाने उभा आहे ते बघा. आजच्या 5 वर्षानंतर तुम्ही स्वतः तुमचा फ्युचर यू
म्हणजेच तुम्ही स्वतः अगदी आत्मविश्वासाने उभे आहात ते बघा. शांत, स्थिर आणि यशस्वी तुम्ही आहात. शांत, स्थिर आणि यशस्वी तुमचा यू तुमच्या पुढे उभा आहे. त्याला जरा लक्ष देऊन बघा. एक एक गोष्ट त्याची बारीक पद्धतीने बघा आणि मनातल्या मनात म्हणायचं आहे, मी यशस्वी आहे. मी यशस्वी आहे. मी आरोग्यदायी जीवन जगतो. मी आरोग्यदायी जीवन जगतो. मी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. मी आनंदी आहे. मी समाधानी आहे. मी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. मी आनंदी आहे. मी समाधानी आहे. आणि या फिलिंगला फील करा, त्या इमोशन्सला फील करा इनसाइड युअर बॉडी. गुड. नाउ इट इज टाइम to you to ask few questions to yourself. याच प्रोसेसमध्ये, याच प्रवाहामध्ये स्वतःला काही प्रश्न विचारायचे आहेत. स्वतःला विचारा, मला खरोखर काय हवं आहे? व्हॉट आय वॉन्ट. मला खरोखर काय हवं आहे? आणि ते वरवरचं उत्तर ऐकू नका. थोडं डीपली विचारा. टेक युअर टाईम. स्वतःला थोडं डीप लेवलवर विचारा, मला खरं काय पाहिजे आहे? दुसरा प्रश्न, माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे? व्हॉट इज द गोल ऑफ माय लाईफ. माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे? आस्क योर सेल्फ. एक बार पूछो, 2 बार पूछो. मी कोण बनू इच्छितो? तिसरा प्रश्न, मी कोण बनू इच्छितो? आणि जर तुमच्या डोळ्यासमोर तुमचं ध्येय असेल, तुम्ही ठरवलेलं असेल, तर त्या ध्येयामध्ये, त्या स्वप्नामध्ये, त्या गोलमध्ये तुम्ही यशस्वी झाले आहात असं स्वतःला बघायचं आहे. तुमच्या आसपास भरपूर लोक आहेत, ओळखीचे, अनोळखी, आणि तो प्रत्येक जण तुम्हाला येऊन कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणत आहे, तुम्हाला अभिनंदन करत आहे. आणि तुमच्या चेहऱ्यावर एक ब्युटिफुल, एक सुंदर स्माईल आलेली आहे. तुमच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास झळकतो आहे. दॅट यू हॅव डन इट. तुम्ही ते करून दाखवलं आहे. एक वाक्य म्हणायचं आहे मनातल्या मनात, मी सक्षम आहे. मी दररोज प्रगती करतो. मी सक्षम आहे. मी दररोज प्रगती करतो. लांब श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ. हळूहळू बाहेर सोडायचं आहे. व्हेरी गुड. पुन्हा एकदा लांब श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ. हळूहळू बाहेर सोडायचं आहे. पुन्हा श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. तुम्हाला काही क्षण या फिलिंगमध्ये राहायचं असेल, सो आय एम गिविंग यू टाइम टू बी इन दिस feeling for some time. Just by closing your eyes, just feel it. Feel करा, स्वतःला बघा, visualize करा. After 5 years,
तुमचे कपडे, तुमचे राहणीमान, तुमचं सर्व काही बघा. दहा ते एकचं काउंटिंग मनातल्या मनात करायचं आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रब युअर हँड्स. दोन्ही हात रब करायचे आहे आपले. हळूहळू ते हातांना आपल्या डोळ्यांवर ठेवायचं आहे. आणि जेव्हा कधी तुम्ही तयार असाल त्या हातांच्या अंधारामध्ये हळूहळू अगदी स्लोली 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 आपल्याला डोळे उघडायचे आहेत. दोन्ही हात आपल्या वेगवेगळ्या म्हणजे उजवा हात डाव्या हातावरून फिरवायचा आहे. डावा हात उजव्या हातावरून फिरवायचा आहे. आपल्या संपूर्ण शरीराला हिलिंग द्यायचं आहे. संपूर्ण शरीरावरून हात फिरवायचे आहे. पायावरून हात फिरवायचे आहेत. हील युअर सेल्फ बाय युअर ओन एनर्जी. स्वतःला स्वतःच्या एनर्जीतून हील करायचं आहे. स्लोली स्लोली वेलकम एव्हरीवन. सर्वांचे स्वागत आहे. व्हेरी गुड. सो हाऊ इज युअर एक्सपिरियन्स? ओके, हे जे ॲक्टिव्हिटी तुम्ही करत आहात, काइंडली रिपीट दिस ॲक्टिव्हिटी अगेन अँड अगेन. जेव्हा तुम्ही एकटे बसलेले आहात, जसं तुम्हाला जमते तसं, जे तुम्हाला आठवते त्या पद्धतीनं ॲक्टिव्हिटीला रिपीट करत राहा. आणि तुम्हाला जर अजून असं वाटते की या हिलिंगच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ॲडव्हान्स काहीतरी शिकायचं आहे, ॲडव्हान्स लर्निंग करायचं आहे, तर त्याच्यासाठी आपला लेवल 2 लेवल 3चा कोर्स असतो रेकीचा, तो तुम्ही जॉईन करू शकता. तो कालच चालू झाला. तो त्याच्यामध्ये काही सिम्बॉल्सचा वापर आपण करतो, काही अजून टेक्निकचा आपण वापर करतो, पण बेसिकमध्ये तुम्ही हे करू शकता. ठीक आहे? ओके, चलो जी. सो आता आपण ब्रिदिंगकडे जाणार आहोत, पण तत्पूर्वी कोणाला काही शेअरिंग करायचं असेल, काही बोलायचं असेल, काही काय म्हणतात त्याला, प्रश्न असतील, तर प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. आपण बोलू किंवा कोणाला काही शेअर करायचं असेल, सो यू कॅन रेज युअर हँड आणि मग आपण पुढे जाऊ. ठीक आहे? एनी शेअरिंग फ्रॉम लास्ट 2-3 days, 5 days? आजचा कितवा दिवस आहे आपला? 7 days. 7वा दिवस आहे आजचा. 7वा? 8वा? आठवा. ओके. सकाळचा, कारण सकाळचं जे आहे ते आपण 21 तारखेला सुरू केलं होतं. 21ला चालू केलं होतं सकाळचं. गुड. सो संध्याकाळची काउंटिंग वेगळी करा, सकाळची वेगळी करा. ठीक आहे? संध्याकाळचे जे आहे त्याला आज 9वा दिवस आहे इव्हिनिंगचा. ओके, आणि सकाळचा जो आहे तो 8वा दिवस आहे आजचा. गुड. हे मला माहीत आहे, मी मुद्दाम विचारतो मधामधात. तुम्हाला माहीत आहे की नाही, लक्षात ठेवावं लागेल. राईट. ओके, सो एनी क्वेश्चन्स? तुम्ही तुमच्या मित्रांना बोलवत आहात, तुमच्या मैत्रिणींना बोलवत आहात. आय होप सो. हेमलता मॅडम, तुम्हाला लेवल 2चा क्लास जॉईन करायचा आहे, काय हरकत नाही. हेमलता मॅडम, एक नंबर आलेला आहे बघा चॅटबॉक्समध्ये, त्याला तुम्ही काय करा, कॉन्टॅक्ट करा. गुड गुड गुड. अजून खूप बाकी आहे. बघा, विश्वास तुम्ही कराल, हिलिंगने सगळंच काही जाऊ शकते. ठीक आहे तेजश्री मॅडम? सो आप सब कुछ हो सकता है, बस आप पूरे विश्वास के साथ अपने करना चाहिए. ठीक आहे? सीताराम सर, बोला. काही बोलायचं आहे तुम्हाला? शेअर करायचं आहे काही? येस, अनम्यूट करा जरा. हां, हा, बोला. नमस्कार, शुभ प्रभात. नमस्कार नमस्कार. रात्री 8 वाजता जे आपण सेशन घेतलं त्यामध्ये तुम्ही समोर व्हाईट बोर्ड
पाहायला हां. सांगितला होता. मी पुन्हा पुन्हा प्रयत्न केला. हं, तर बऱ्यापैकी दिसतो, पण मधून आज एक ब्लॅक डॉट दिसतात आणि हं, त्यामुळे तो पूर्णपणे क्लीन अजून होत नाहीये. हं. हं, हं, हं. आता सकाळीही प्रयत्न केला तर त्याची थोडीशी अस्पष्टता अजून जाणवते. हं. त्याबद्दल मार्गदर्शन. काहीच नाही. तुम्हाला सिम्बॉल ड्रॉ करायसाठी शिकवलं मी ते फक्त. तर तुम्हाला नाही दिसला तर काही हरकत नाही. काही लोकांना कसं सिम्बॉल नाही ड्रॉ करता येत. त्यांना समजत नाही मी कसं करायचं. तर तुम्हाला फक्त डोळे उघडे ठेवूनही तुम्ही असा सिम्बॉल ड्रॉ करता आला तुम्हाला, चोकोरी ड्रॉ करता आला, तुमचं नाव लिहिता येईल तुम्हाला डोळे ओपन करून. बस तेवढं करता आलं तरी ठीक आहे. ते ओके. येतंय तर अगदी ते बस, आठवडे केलं. बस. तेवढंच. पण ते कसं आहे, की काही लोकांना व्हिज्युअलाइज नाही करता येत. तर त्याच्यासाठी मग तशी प्रॅक्टिस हवी. ते व्हाईट बोर्डचं काही घेणं-देणं नाही. व्हाईट बोर्ड नाही दिसला तरी चालते आपल्याला. ओके. ओके, सो थँक्यू. व्हाईट बोर्ड याच्यासाठी आहे, की तुम्हाला ते व्हिज्युअलाइज झालं पाहिजे. तुम्हाला समजलं पाहिजे, की हां, आता मी चोकोरी काढत आहे. आता मी हा सिम्बॉल काढत आहे. आता मी तो सिम्बॉल काढत आहे. त्याच्यासाठी. ओके. आणि 2-3 दिवसात फार व्यवस्थित होऊन जाते. ठीक आहे. ओके. आता पहिलाच दिवस होता काल. ओके. सो चालेल, जसं-जसं चालेल. तुम्ही प्रॅक्टिसमध्ये जाता हीलिंगच्या किंवा बाकीच्या गोष्टीच्या रेकीच्या प्रॅक्टिसमध्ये जसं-जसं तुम्ही सिम्बॉल्स काढता, आपोआप तुम्ही अधिक जास्त बेटर होत जाता. ठीक आहे. आपोआप. ठीक आहे. ओके. ग्रॅटिट्यूड चालू असताना डोळ्यांमधून आसवांसारखे खूप पाणी येते. हो, ठीक आहे. इट्स ओके. हीलिंगचा पार्ट आहे तो. हे बघा जेव्हा-जेव्हा तुम्ही आपोआप जेव्हा तुम्ही बसले आहात, हीलिंग जर करत आहात तुम्ही स्वतःला आणि तेव्हा जर का तुमच्या डोळ्यातून अश्रू येत असतील, तर घाबरायचं काहीच काम नाही. बॉडीमध्ये कुठं पेन होत असेल, काहीच घाबरायचं काम नाही. जांभया येतात काही लोकांना आहे ना, असं असं करतात काही लोकं. सो तो सुद्धा एक हीलिंगचा पार्ट आहे. ओके. समजून घ्या, की ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्या शरीरामध्ये जे काही ब्लॉकेजेस आहेत किंवा आपल्या शरीरामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, की जे अडथळे क्रिएट करत असतील कुठल्यातरी गोष्टीसाठी, ते बाहेर निघत आहेत ऑटोमॅटिकली. ठीक आहे. सो ठीक आहे. ओके. सर्वांनी लक्षात ठेवा, आपला जो क्लास आहे, तो सकाळी 6:00ला असतो आणि रात्री 10:00ला असतो. तर 5 मिनिटं आधी जॉइन करणं हे तुमचं काम आहे. ओके. त्यानंतर लिंक चालते, नाही चालत, त्याला काही नाही. हां, तृप्ती मॅडम बोला. हं, सर काल मी लेव्हल 2 ला रात्री 8 वाजता बसली होती ना, हं, तुम्ही हे हिल दिलं होतं. माझं पण घसा आणि सर्दीने खूप दुखत होतं, तर मला खूप त्रास होत होता. तर त्याच्या हं. 90% मला तर घसा आणि सूज आलेली एकदम कमी झाली. आणि व्हेरी रात्री मी गुड, व्हेरी परत गुड. हिल केलं तर मला बरं वाटलं. आणि माझ्या मुलाला 4 वर्षाच्या मुलाला पण खूप सर्दी होती हं. आणि खोकला होता. त्याला श्वास घेता येत नव्हता. तो म्हटला, "आई श्वास घेता येत नाही, श्वास घेता येत." म्हणून मी त्याच्या छातीला हिल केलं. तर त्याला रात्री 2 नंतर त्याचे सगळे कफ बाहेर पडले. असे ओके, उलट्या ओके. काढल्या त्याने आणि एकदम त्याला रिलॅक्स होऊन तो काल रात्री इतका शांत झोपला की बस. औषध देऊन पण फरक पडत नव्हता. त्यामुळे तुमच्यासाठी गुड. खूप थँक यू सर. थँक यू सो मच. व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. गुड, गुड, गुड. थँक यू सो मच. सो पूर्ण तुम्ही ट्रस्टनं कोणतीही गोष्ट कराल, तर डेफिनेटली त्याचं तुम्हाला हे होणारच आहे. ओके. आता काल पहिलाच दिवस होता यांचा मॅडमचा फर्स्ट डे होता फक्त आणि त्यांना एक टेक्निक आम्ही म्हणजे सांगितली काल 2 सिम्बॉल शिकले ते लोकं. ओके. सो प्रयत्न करत राहा. ओके. नवीन काही लर्निंग असतात ते करत राहा. ओके. अँड तुमचं हीलिंग तुम्ही स्वतः करू शकता. स्वतःचं आणि इतरांचं सुद्धा. आपल्या घरातल्या प्रत्येक मेंबरला आणि स्वतःला आपण स्वतः हील करू शकतो. अगदी चांगल्या प्रकारे. कारण मी पुन्हा-पुन्हा सांगतो, की माणसामध्ये, आपल्यामध्ये इटसेल्फ तेवढी पॉवर आहे, की आपण स्वतःला हील करू शकतो. ठीक आहे. मनातले विचार जात नाही. दिलीप सर, संध्याकाळी 8च्या क्लासला या तुम्ही. ओके. सो मनातले विचार कोणाचे जात नाही. जास्त विचार का आहे मनामध्ये आपल्या माहीत आहे? हे बघा इथे आपल्या डोक्यावर जे आहे ते सहस्त्रार चक्र आहे. ते सहस्त्रार चक्राचं काम आहे विचार क्रिएट करणे. एका दिवसामध्ये 80,000 विचार येतात आणि त्या 80,000मध्ये 80% विचार हे रिपिटेटिव्ह येतात. पुन्हा-पुन्हा, रिव्हर्स पुन्हा-पुन्हा येतात. तर त्याला थांबवण्याचं एकच काम आहे. ते विचार संपवू नाही शकत आपण लक्षात ठेवा. त्याला काय करू शकतो आपण? कमी करू शकतो. कमी. सो आता जसं मी सांगितलं तुम्हाला, की तुम्ही डोळे बंद करा
आणि श्वासावर लक्ष फोकस करा. तुमच्या श्वासावर फोकस करा. सो अशा काही प्रॅक्टिसेस तुम्हाला शिकावं लागतील, अशा काही प्रॅक्टिसेस तुम्हाला कराव्या लागतील. सो ऑटोमॅटिकली सर ते कमी होईल. ठीक आहे. व्हेरी नाईस मेडिटेशन. थँक्यू. थँक्यू जी. अगदी सोप्या विचारात माइंड फ्रेश विचार करण्याची लेवल हाय क्वालिटी झाल्यासारखी वाटते. आपल्याविषयी निगेटिव्ह थॉट्समध्ये किती अडकलो आहोत हे क्लिअर झाले. थँक्यू जी. सोनिया पाटील. आणि हे एका दिवसाचं काम नाही आहे. ओके, लिसन टू मी व्हेरी व्हेरी केअरफुली. एव्हरीबडी सिटिंग हिअर इन दिस क्लास. इट इज नॉट अ वन डे वर्क. इट इज अ लॉंग टाइम वर्क. वेन यू डू इट फॉर 30 days, 60 days, 90 days, तब बहुत बडा, कारण माणसाला बघा, जे आपले हॅबिट्स आहे, सवय आहे, ते तयार होण्याचं एक सर्कल आहे. ते लिहून, ते लक्षात ठेवा. फक्त लिहून नका घेऊ, लक्षात ठेवा. पहिलं आहे 24 hours. 24 तासात एखादी गोष्ट रिपीट झाली पाहिजे, तर ते आपल्या सवयीमध्ये जाते. ओके. अजून जर स्ट्रॉंग करायचं असेल तर 7 दिवसात ते रिपीट झाली पाहिजे, तर ते अजून आपल्या सवयीत जाते. आता आपल्याला किती झाले? 8 दिवस झाले, 7 दिवस झाले, म्हणजे रिपीट होत आहे गोष्ट. 24 तासात रिपीट झाली, पुन्हा 7 दिवसात रिपीट झाली. आता त्याच्यानंतर पुन्हा पुढचं सायकल आहे 28 दिवस. सॉरी, 28 नाही, 21 दिवस. 21 दिवसात पुन्हा रिपीट, त्या गोष्टी रिपीट झाल्या पाहिजे 21 दिवसात. आणि त्यानंतर पुढचं जे सायकल आहे ते आहे 41 days, आणि त्यानंतर आहे 90 days, शेवटचा. सो 90 दिवसापर्यंत एखादी गोष्ट जर चालली, त्याच्या मधातही 2 सायकल आहे, एक 14 दिवसाची आणि एक 63 दिवसाची, पण ते मी स्किप करून टाकलं. सो 90 दिवसापर्यंत एखादी गोष्ट जेव्हा चालते, तेव्हा ते आपल्या सबकॉन्शियसमध्ये ऑटोमॅटिकली हॅबिट म्हणून स्टोअर होऊन जाते. मग तुम्ही जरी ती गोष्ट नाही केली, तरी तुमचं माइंड तुम्हाला ऑटोमॅटिक आठवून देतो. आणि हे फार मोठ्या प्रमाणावर प्रूव्ह झालेलं आहे. हे मी नाही सांगत आहे. ठीक आहे. विद्या मॅडमशी बोलू आपण. येस, बोला विद्या मॅडम. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. नमस्कार. नमस्कार. बोला बोला. मला तर सगळ्यांना सांगायचं आहे किंवा मी आता जे सांगणार आहे ते नीट सगळ्यांनीच ऐका, की सर म्हणजे आता पहिल्यापासून मला सवय होती मेडिटेशनची, नाही असं नाही, हम्म. पण आणि निर्विचारता येणं तितकंच महत्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये सरांनी जे घेतात मेडिटेशन, मला तर माझं एकही मिनिट दुसरीकडे जातच नाही. त्यांच्या वाक्याच्या मागे मागे मी जात असते. जसं हम्म. त्यामुळे मग मला दुसरे विचार तर काही येत नाही. आणि मला असं म्हणायचंय की सर सर आम्हाला MBBS MD बनवतायत. म्हणजे डॉक्टर बनवतायत. स्वतःचा डॉक्टर आहे आणि कधीही डॉक्टरांची पायरी. आता तुम्हाला माहिती आहे की आपण आता काय खातोय, काय आहे, आता केमिकल युक्त सगळं आहे. हम्म. पण त्याच्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही आता थोडं जरी काही झालं तर तुम्ही डॉक्टरांच्याकडे पळता. मग डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर साहजिकच आहे की तुम्हाला सगळ्या टेस्ट करायला लावतात, बरोबर आहे? येस. नुसतं पोट दुखायला लागलं तरी तुम्हाला ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट, मग सगळ्या जिथं म्हणजे तुम्हाला जिथं आर्थिक परिस्थिती नाजूक असेल तिथे तुम्हाला 3-3.5 हजार तुम्हाला द्यावेच लागतात. तर तुमचं बरोबर. सगळं ते सर म्हणजे आज आपल्याला सगळे पैसे वाचत आहेत सर. म्हणजे गारवे सर पैसे वाचवतात, प्लस तुम्हाला आरोग्य देतात, प्लस तुम्हाला तुमचं आरोग्य परत तुम्हाला दीर्घकाळ चांगलं टिकवण्यासाठी तुम्ही मेडिटेशनद्वारे तुम्हाला ते सगळं डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत ते आरोग्यच आरोग्य देत आहे. त्यामुळं आणखीन काय पाहिजे? येस. कारण बघा जे, नक्कीच काय पाहिजे? कारण काय? आरोग्यम धनसंपदा. येस येस. ज्याच्याजवळ चांगलं आरोग्य आहे, तो खरा हम्म. श्रीमंत आहे, मला हे खरंच आहे. म्हणायचंय. खरं आहे. बरोबर तुम्हाला आहे. किती एकदम बरोबर. तुमच्याजवळ पैसे आहेत, ते मला मोजायचे नाही किंवा काहीच नाही. आणि हम्म. आपोआपच तुम्ही श्रीमंत होणार आहात. कारण का? तर हे तुम्हाला जर मिळालं, तर कशाला हो तुम्हाला सलाईनची बाटली पाहिजे? कशाला तुम्हाला बरोबर. गोळ्या पाहिजे? कशाला? कारण जेवढे चांगले विचार असतील, तुम्ही हम्म. विचार तुमचे चांगले असतील, आरोग्य चांगलं राहणार आहे. जसे तुमचे विचार तसे तुम्ही राहणार. हे एक्झॅक्टली. मला सांगायचं सगळ्यांना की थँक्यू. पास हे एक एक म्हणजे ग्रॅटिट्यूड म्हणजेच तुमचं कृतज्ञता. आणि हम्म. आज कृतज्ञता कुठेही दिसून येत नाही.
नाही, कारण बरोबर. तुम्ही साधं कुणी म्हणजे सकाळी उठल्या उठल्या तुम्ही परमेश्वराला थँक्यू म्हटलंच पाहिजे, कारण तुम्ही हम्म. जिवंत आहात. लक्षात घ्या. आजचा सूर्य तुम्हाला बघायला मिळतो. कितीतरी जणांचे झोपेत जातात विचाराने. एक्झॅक्टली. कितीतरी जण डीप विचार करतात, की हा मला असा का बोलला, ती मला तशी का बोलली. ह्याच्यावरच 8 दिवस. का? एनर्जी खर्च करू नका. इतका हम्म. सुंदर सकाळचा क्लास आणि मला एवढा फरक पडला, की मला झोप इतकी सुंदर येते कुठून? तो विचार केल्यानंतर मला वाटलं, मला उत्तर सापडलं, की हा ग्रॅटिट्यूडचा क्लास चालू झाल्यावर इतकी सुंदर झोप येते. मला ना स्वप्न पडतं, ना काही. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खूपच सुंदर एक्सपिरियन्स थँक यू. आहे आणि असं मेडिटेशन मी तर म्हणजे साधं करत होते, परंतु असं मेडिटेशन आजपर्यंत माझ्या जीवनात झालेलं नाही आणि थँक खूपच यू. सुंदर. मला तर खरंच मी डॉक्टर झाले म्हणून सांगेन. मला तर आता मेडिटेशन मध्ये तुम्ही तुमचं ध्येय काय? सर हां, म्हणाले, हां. तुमचं ओके. हे काय? हं? तर मी डॉक्टर आहे. व्हेरी मी गुड. डॉक्टर आहे आणि मी डॉक्टर व्हेरी झाले. नाईस. असं मला हसायला स्माईल अगदी चेहऱ्यावर नाही, माझं मूर्ती मी डोळ्यासमोर आठवली, मी खरंच डॉक्टर आहे. व्हेरी नाईस, आहे की व्हेरी नाही नाईस, बघा, तुम्ही तुमच्या मनाला विचारा. खूप सुंदर व्हेरी नाईस, एक्सपिरियन्स. व्हेरी नाईस. खूप छान. थँक यू, थँक यू, थँक थँक्यू यू फॉर सर, शेअरिंग. थँक थँक्यू यू, व्हेरी थँक यू मच. फॉर शेअरिंग. बघा, इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू यु नो जी गोष्ट फार सोपी असते, तीच माणूस टाळाटाळ करतो. तीच माणूस करत नाही. हा स्वभाव आहे माणसाचा. आहे ना? काल संध्याकाळच्या सेशनमध्ये मी सांगतच होतो, की जी गोष्ट फार सोपी असते, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आपण त्याची टाळाटाळ करतो आणि मग तीच गोष्ट महागात पडते काही वेळाने. वेळाने तीच गोष्ट फार जास्त महागात पडते, की एक छोटीशी सवय, ही एक फार छोटीशी सवय आहे, की रोज सकाळी उठणे, ग्रॅटिट्यूड लिहिणे, मेडिटेशन करणे. आता हे तर सध्या हा क्लास चालू आहे, तर त्याच्यामध्ये जास्त इंटेन्सिव्हली नाही घेतले जात. पण जो 90 डेज हीलिंग क्लब असतो, त्याच्यामध्ये इंटेन्सिव्हली काही गोष्टी केल्या जातात. ओके. इंटेन्सिव्हली तुम्हाला तसं शिकवलं जाते. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण आता ह्या दिवसातही बघा तुम्ही काय फरक पडतोय, ते खूप महत्त्वाचं. जसं आता मॅडमने सांगितलं, तुम्हालाही माहीत आहे ही गोष्ट, की देखो प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. ऑल्वेज बी प्रिपेअर. वैसे भी 2, 4, 5, 6 हजार, 10,000 है ना, एक छोटंसं उदाहरण नेहमीचं आहे आपल्या जीवनामधलं, नेहमीचं उदाहरण आहे. आपण कुठं बाहेर गेलो, तर आपण बाहेरचं पाणी पितो की ₹20 ची पाण्याची बॉटल घेतो? आजकाल लोकं अवेअर झालेले आहेत. ते म्हणतात की बाहेरचं पाणी नाही पिणार मी. ₹20 पाण्यात गेले तरी चालतात माझे. ₹100 गेले तरी चालतील पाण्यामध्ये. 4-5 बॉटल लागल्या मला तरच चालतील. पण मी बाहेरचं पाणी नाही पिणार. कारण आता अवेअरनेस आली लोकांमध्ये काय, की त्याला माहीत आहे बाहेरचं पाणी मी पिणार, मला घरी जाऊन त्रास होणार, मी वाचवणार ₹20, मला खर्च करावे लागतील ₹200. बरोबर आहे? आणि त्रास होईल मानसिक पर्सनल जो त्रास होईल तो वेगळा. सो ती हुशारी आपल्याकडे आली पाहिजे. ती हुशारी आता आपण शिकलो पाहिजे. आतापर्यंत नाही शिकलो, पण आता शिकलो पाहिजे आपण ती हुशारी, की भैया आगे जाके मेरे को भरने से अच्छा मैं अभी खुद पे काम करूँ थोडासा. सगळ्यात मोठी संपदा जे सांगितलं, काय आहे? हेल्थ इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. कारण थोडीशी हेल्थ खराब होऊ द्या तुम्ही, सब कुछ छोड़ देता आदमी. अरे जाऊ दे म्हणते, पहिले हे माझं हेल्थ चांगली होऊ दे. राइट? ठीक आहे जी? गुड. सो डेली हे प्रोसेसेस करायचे आहेत आपल्याला. अजून भरपूर काही बाकी आहे. अजून 7वा-8वाच दिवस आहे. 28 दिवसापर्यंत भरपूर वेगवेगळे मेडिटेशन तुम्ही कराल. ओके. वेगवेगळे मेडिटेशन तुम्ही कराल. वेगवेगळ्या प्रोसेसेस तुम्ही कराल. ठीक आहे. चला. सो शेवटची जी प्रोसेस आहे आपली आजची, ती आहे कपालभाती. आपण काल 70, 80, 100 पर्यंत गेलो होतो. सो आज तुम्ही तुमचा आकडा ठरवायचा आहे, की तुम्हाला किती स्ट्रोक करायचे आहेत. आणि हा एकच प्राणायाम नाही. तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणखी 2, 3, 4 प्राणायाम करत राहा. आणि जर नसतील होत, तर तुम्हाला सांगितलंच आपण, की या आठवड्यामध्ये आपण 90 डेज हीलिंग क्लबबद्दल सांगेल मी तुम्हाला, की त्याचा कसं पार्ट बनवू शकता तुम्ही. आणि पुढचे 90 दिवस, फक्त 28 दिवस नाही, पुढचे 90 दिवस आपण एकमेकांना कसं कनेक्टेड राहू शकतो, कशा आणखी काही गोष्टी तुम्ही ॲडव्हान्स शिकाल. ओके. प्रोसेस थोडी बोरिंग आहे आणि लक्षात घ्या, की
जिथं रिझल्ट मिळणारी जी प्रोसेस असते, जिथे रिझल्ट मिळतात, परिणाम दिसतात, ती प्रोसेस बोरिंगच असते. आप बोलेंगे क्या सर, रोज सुबह उठो, वही ग्रैटिट्यूड लिखो, सर वही मेडिटेशन करो, सर क्या है? वैसे होता है भाई. वैसे होता है. ओके. रोज त्या माइंडला सवय करावं लागेल ना तुम्हाला, तर असंच असते. ठीक आहे. चलो, सो लेट्स टेक एकच गोल 10 वेळा लिहायचा मोनिका मॅडम. एकच गोल. 10 गोल लिहिणार तुम्ही तर लक्ष तुमचं 10 ठिकाणी जाईल ना. एक गोल 10 वेळा लिहायचा आहे बघा. ओके, गुड. आलं तुम्हाला उत्तर. ओके. सेशन नंतर झोप येते, काही प्रॉब्लेम नाही. थोडा वेळ झोपू शकता तुम्ही. 1, 2, 3 दिवस असं होत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण जर का रोज रोज असं होत असेल की सेशन झालं की झोप येते, तर एक काम करा. पायात चप्पल नाही तर बूट घाला आणि चालत चालत बाहेर निघा घराच्या थोडंसं. 15 मिनटं चक्कर मारा आणि मग या. झोप चालली जाईल तुमची. ओके. डू समथिंग एल. बेडकडे नका जाऊ. सेशन झालं माझं की बेडकडे नका जाऊ. दुसरं कुठेतरी जा. ठीक आहे. सो आपोआप ती चालली जाईल झोप. ठीक आहे. चला, भरपूर गोष्टी आहेत डिस्कस करण्यासारख्या. सो लेट्स डू द. सर मला एक शेअर करायचं होतं. कोण कोण बोलते? सर इथे श्वेता. हां हां हां, करा, पटकन करा. हो ऍक्च्युली म्हणजे ग्रॅटिट्यूड कोर्स चालू होता त्या दरम्यान मध्ये माझा 2 दिवसांचा गॅप झाला. त्या हां. दरम्यान माझी एक शास्त्रीय नृत्याची परीक्षा होती. सिनियर हम्म, होती पण त्या दरम्यान हे सगळे म्हणजे माइंडसेटच्या अकॉर्डिंग मी विचार करत होते. वर्षभर अभ्यास केलाच होता पण हम्म, तरी सुद्धा थोडी भीती होती की परीक्षकांच्या समोर काय बोलता येईल. तर मग जशा मुली 2-2 अशा परीक्षा देऊन बाहेर यायच्या सगळ्या रडतच असायच्या आणि मग बघता बघता आमचा पण कॉन्फिडन्स लो होत होता. हम्म, आणि परीक्षेच्या रूमवर करायच्या आधी मी रेकी प्रार्थना केली. हृदयावर हात ठेवला, नाभीवर हात ठेवला आणि हम्म, सुरक्षा कवच आणि चिन्ह आणि एकदम स्माइल देऊन आत गेले. लिटरली सर म्हणजे आधी एवढी भीती वाटत होती की सगळंच आठवत नव्हतं. पूर्ण ब्लँक झालेलं, पूर्ण प्रॅक्टिकल थिअरी सगळंच. आणि हम्म, माझी एक्झाम झाल्यानंतर बाहेर आले मी आणि आमच्या गुरूंची पण सगळी कर्तव्य संपल्यानंतर त्या बाहेर आल्या आणि त्यांनी लिटरली माझी पाठ थोपटली आणि शाब्बास बोलल्या. माझी वर्षभराची मेहनत मला तिथं मिळाली आणि सगळं पावलं मला. म्हणजे व्हेरी हे गुड. सगळं चिन्ह, ऊर्जा, सकारात्मक हम्म, विचारांच्या कम्युनिटीचा असा सगळा फायदा आहे. आणि थँक्यू सो मच फॉर दॅट सर. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. थँक्यू, थँक्यू श्वेता, थँक्यू फॉर शेअरिंग. व्हेरी गुड. ओके. सो जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज आहे, तुमच्या आतमधली जी आंतरिक शक्ती आहे, ओके, त्याला पुन्हा पुन्हा तुम्ही जागृत करत राहा. प्रत्येकाला सांगत आहे मी ही. त्याला पुन्हा पुन्हा त्याच्याप्रती अवेअर होत राहा आणि ते प्रत्येकामध्ये आहे. फक्त मुद्दा हाच आहे की आपण त्या एनर्जी सोबत किती अलाइंड आहोत. अलाइंड. ओके. है ना, एखादी वस्तू आपण घेतो. ओके, लक्ष द्या, ऐका, मी एकदम सोप्या भाषेत समजून सांगतो. एखादी वस्तू आपण विकत घेतो. ठीक आहे. आणि घरी आणतो आणि त्यामधली थोडीशी वस्तू ते वापरतो आपण आणि थोडी बाकी राहून जाते आपल्याकडे. ठीक आहे. मग ते आपण कुठंतरी ठेवून देतो घरात आणि मग पुन्हा काही दिवसांनी, 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी त्याच गोष्टीचं काम पडते आपल्याला. मग आपण शोधतो, अरे कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे? अरे मी आणलं होतं मागच्या वेळेस, अर्धी होतं अजून बाकी, होतं अजून बाकी. आणि अख्खं घर शोधतो आपण, पण ते आपल्याला कधी-कधी सापडत नाही. मग कधी-कधी पुन्हा आपल्याला दुकानात जाऊन नवीन आणावं लागते. पण ती वस्तू असते घरातच. अगदी त्याचप्रमाणे एनर्जी इज विदिन यू. पॉवर, शक्ती, जे काही तुम्ही म्हणता ते सगळं कुठं आहे? अपने अंदर है. बस अभी वो कहाँ रखा है वो याद नहीं अपने को. तर ते आठवण करून द्यायचं काम कोणाचं आहे? ओके. ठीक आहे जी. चलो. ओके. तयार आहात? चला. 50 ते 100 जसं तुम्हाला डिसाईड करायचं आहे, तुम्ही तुम्ही तुमचं टार्गेट घ्या. फॉर नेक्स्ट 3 मिनिट्स वी आर विथ यू. सो कपालभाती करायचं आपल्याला. सिट रिलॅक्स एव्हरीबडी. सीताराम सरांनी ऑलरेडी चालू करून टाकला. गुड, व्हेरी गुड. 1, 2, 3 अँड गो एव्हरीवन. चलो, शुरुआत करते हैं. 1, 2, 3 अँड गो.
ओके एव्हरीबडी, चलो. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग टुडे. एकदा सर्वांसाठी आपल्या स्वतःसाठी एकदा क्लॅप करायचं आहे. आजच्या सुंदर दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग टुडे. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. संध्याकाळी भेटूया आपण ठीक 10 वाजता. धन्यवाद. थँक्यू सो मच.